वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण चाललो आहेत कोकणामध्ये आणि ती आहे रोड ट्रिप करणार आहोत. ती सागरी महामार्ग किंवा त्याला कोस्टल सी रूट अलिबाग टू गोवा MSH4 असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही जेव्हा एखादी टूर करता तेव्हा नक्कीच प्लॅनिंग असतं आणि ह्या टूरमध्ये सुद्धा कोकणात आम्ही जाताना प्लॅनिंग केलं. कारण कोकणात बघण्यासारखं बरंच आहे. कोकणामध्ये फोर्ट किल्ले आहेत, समुद्रकिनारे आहेत, मंदिरं आहे आणि कोकणात निरनिराळ्या प्रकारचं खाणंसुद्धा अवेलेबल आहे. तर ह्याच्यात काय बघायचं, तर आम्ही ठरवलं यावेळी ही ट्रीप फक्त समुद्रकिनारे बघण्याकरताच करायचं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या नंतर आपण कधीतरी करू. आता किती वेळ लागतो तसं बघितलं तर कोकणात फिरायला गेलं तर 1 महिनासुद्धा आपल्याला पुरे पडणार नाही. पण आम्हाला 5च दिवस अवेलेबल होते, त्यामुळे आमचं टूरची ड्युरेशन आम्ही ही 5 दिवस ठेवली होती आणि ती अलिबागपासून ठाण्यापासून तारकर्ली देवबागपर्यंतच करणार होतो. आता तुम्ही जेव्हा रोड ट्रिप करतात तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतात नॅशनल हायवे, स्टेट हायवे किंवा छोटे मोठे रोड असतात. नॅशनल हायवेने तुम्ही जर गेले तर तुम्हाला कोकणामधलं काय सौंदर्य बघायला मिळणार नाही. तर तुम्हाला स्टेट हायवे हा सागरी महामार्गच घ्यायचा. पण तेसुद्धा घेऊन गेल्यानंतर तुम्हाला छोट्या मोठ्या गल्ली बोळ असे त्या गावामध्ये असतात. त्याच्यातनं तुम्ही जर फिरले तर तुम्हाला सुंदर आंब्याच्या वाड्या दिसतात, नारळाच्या वाड्या दिसतात, सुपारीच्या वाड्या आणि छोट्या मोठ्या गल्लीमधलं सौंदर्यसुद्धा बघता येतं. त्यामुळे आम्ही हे सगळे रोड घेणार होतो. येताना नॅशनल हायवे घेणार होतो. ॲकोमोडेशनकरता आम्ही कुठचंही बुकिंग करणार नव्हतो. कारण बुकिंग केलं का तुम्ही तुमचं पोझिशन जरा टाईट होते आणि तुम्हाला त्या ठिकाणी कसंही करून रात्री पोचायला लागतं. कोकणामध्ये बरीचशी ॲकोमोडेशन अवेलेबल आहेत. तुम्हाला होमस्टे आहेत, छोटीशी लॉज आहेत, चांगली हॉटेल आहेत, लक्झरी हॉटेल्स आहेत. त्यामुळे आम्ही ठरवलं की आमचा स्टार्ट आणि एंड टाईम सकाळी 8:30 वाजता करायचा आणि संध्याकाळी 6:30 वाजता थांबायचं आणि जवळपास जे काय गावं असतील त्या गावामध्ये जाऊन मग होमस्टे किंवा हॉटेल ते बघायचं. आणि असं हे प्लॅनिंग केल्यामुळे आम्हाला बरीचशी क्लॅरिटी आली आमच्या रोड ट्रिपला आणि आमचं ऑब्जेक्टिव्हसुद्धा सेट झालं आणि ह्याच्यामुळे सगळा कंट्रोलसुद्धा आला. ॲकोमोडेशन आणि फूड हे कोकणामध्ये खरंच चांगलं आहे. तुम्हाला लक्झरी पण मिळेल, साधे होमस्टेसुद्धा मिळेल आणि जेवण शाकाहारी मांसाहारी हे तर काय विचारूच नका. ब्रेकफास्टसुद्धा कोकणी ब्रेकफास्टसुद्धा हा स्पेशल असतो. त्यामुळे आम्ही ते सुद्धा ठरवलं की कोकणातले गेल्यानंतर कोकणी पदार्थच खायचे. फिश नंतर चिकन हे असं सगळं काय तिथे थाळी मिळते. फिश थाळी, सी फूड थाळी ही आम्ही प्रिफर करणार होतो. तर असं करत आमचं सगळं प्लॅनिंग फिक्स झालं आणि मग आम्ही ठरवलं चला निघायचं. आम्ही ठाण्यावरनं निघालो आणि खरा कोस्टल कोकण सुरू होतो ते अलिबागपासून पण म्हणता येणार नाही तर रेवदंड्याला तुम्ही एकदा रेवदंड्याचा ब्रिज पास केला आणि राईट साईडला वळलं का तिथनं कोस्टल कोकण ट्रिप सुरू होते. तर हे आमचे प्लॅन होता ठाणे टू दिवेआगर पहिला दिवस आणि ह्यामध्ये आम्हाला नागाव, काशीद, मुरुड, आडगाव, वेलास बीच हे आम्हाला लागणार होते. हा दिसतो हा काशीद बीच आम्हाला लागला. त्याच्या अगोदर आम्ही नागाव बीचलासुद्धा गेलो होतो. काशीद बीच पण फार सुंदर होता. त्याच्यानंतर तिथून आम्ही मुरुडला गेलो, मुरुडला जेवलो आणि मुरुडवरनं आगरदंडा जेटीकरता जाणार होतो. हे दिसतं आहे हे जाताना वाटेत लागणारे हे तुम्हाला व्ह्यूज दिसतात. कोकणामध्ये गेलं का तुम्हाला हे आता बघायचंच होतं. फार सुंदर असे हे व्ह्यू आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाताना राईट हँड साईडला तुम्हाला सुंदर हे मिळते. आता कोस्टल कोकण टूर जरी केली तुम्ही रोडनी तरी ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला हे फेरी सर्व्हिस घ्यायलाच लागते आणि फेरी सर्व्हिस घेताना तो जो काय एक्सपिरियन्स मिळतो तो भन्नाट असा एक्सपिरियन्स असतो. तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर लहान मुलं नक्कीच फेरीमध्ये एन्जॉय करतील. फेरीमध्ये गाडी टाकणं
आणि फेरीमधनं गाडी उतरवायचं हे एक स्पेशल स्किल आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदा जात असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव फार सुंदर असा असेल. आम्हीसुद्धा पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे गाडी कशी टाकायची हे तिथूनच्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही तिथे दिघीला पोचलो. दिघीला पोचल्यानंतर तुम्हाला 2 चांगले सुंदर समुद्रकिनारे मिळतात, आटगावचा आणि वेलासचा. थोडंसं सागरी महामार्गापासून तुम्हाला आतमध्ये जायला लागतं, पण नक्कीच जा आणि ते समुद्रकिनारे बघा. अतिशय स्वच्छ, जास्त पर्यटक नसतात, त्यामुळे तिथूनचं सँडसुद्धा फार सुंदर आहे, व्ह्यूसुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा आम्हीच फक्त 4 जणं होतो, बाकी कोणीच नव्हतं. आणि आमचं ऑब्जेक्टिव्ह तेच होतं की जे काही समुद्रकिनारे लागणारे आहेत ते आम्ही घेणार. असं करत आम्ही दिवेआगरला संध्याकाळी पोचलो आणि हॉटेल पिनाकिन इथे राहिलो. हे सुंदर असं हे बजेट हॉटेल आहे. जास्त हॉटेल स्वच्छ, क्लीन आणि थोडंसं मोठं पण आहे त्या मानाने, पण तरीसुद्धा प्राईस बजेटेड प्राईस आहे. हॉटेलमध्ये व्हेज, नॉनव्हेज आणि ब्रेकफास्टची पण चांगली सोय आहे. लहान मुलांना खेळण्याकरतासुद्धा जागा भरपूर आहे आणि पार्किंगचीसुद्धा व्यवस्था फार चांगली आहे. दिवेआगर बीच इथून पण फार जवळ आहे, त्यामुळे आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठचंही हॉटेल बुक केलं नव्हतं आणि आयत्या वेळी इथे गेलो तेव्हा आम्हाला रूम मिळाली. दुसरा दिवस उजाडला. तिथे आम्ही जाणार होतो दिवेआगर टू कर्डे बीच आणि हा तर एक सिनिक असा रोड आहे. सकाळी उठल्या आम्ही दिवेआगर बीचला गेलो. ह्या गल्ल्या बघतायत, या गल्ल्यामधनं आम्ही गेलो तर आजूबाजूला सुंदरच असं नारळाच्या बागा होत्या. वाटेतनं जाताना तुम्हाला हे छोटे मोठे बीच दिसतात. तुम्ही जर माझा प्लॅन बघितला तर त्या प्लॅनवर हे छोटे मोठे बीचचं मेन्शन केलेलं आहे आणि ते सगळं बीच आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सुंदर. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला बऱ्याच वेळा सागरी महामार्गावरनं थोडंसं डायव्हर्शन घेऊन आतमध्ये जायला लागतं आणि मग हे जे छोटे मोठे बीच आहेत हे सुद्धा आपल्याला बघता येतात. पर्यटक फारच कमी असतात, पण आमचं ऑब्जेक्टिव्ह एकच होतं की जे काय बीच लागतील आणि जे काय कन्व्हिनियंटली आम्हाला ड्राईव्ह करून जाता येईल त्या सर्व बीचला आम्ही ह्या ट्रिपमध्ये जाणार होतो. कारण ऑब्जेक्टिव्ह सेटच झालं होतं की ही टूर आहे, ही सी बीच म्हणजे समुद्रकिनारे बघायचं आणि फेरीचा अनुभव घ्यायचा. असं करत आम्ही पुढे निघालो. ते कोकणातल्या गावातनं निघालो. गावातनं ड्राईव्ह करतानाची मजा ही काही औरच असते. तुम्हाला छोटी मोठी टपरी हॉटेल्ससुद्धा मिळतात, तिकडेसुद्धा खायला आम्ही बऱ्याच वेळा थांबत असो. आणि काय वेळा रोड जरा खराब असतात, त्यामुळे तुम्हाला इथे जाणवेल आमची गाडी पण उडत होती. पुढे जाताना असंच तुम्हाला हे मोठे समुद्रकिनारे लागतात. रस्त्यावरच तुम्हाला हे समुद्रकिनारे आहेत, त्यामुळे आम्ही प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर थांबत फोटोग्राफी करत, व्हिडिओग्राफी करत पुढे चाललो होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर कोस्टल कोकण ट्रिप करणार असाल तर तुमच्याबरोबर खायला थोडंफार वरती नक्कीच ठेवा. पाणी पण भरपूर प्या, भरपूर घेऊन जा. आणि असं करत आम्ही श्रीवर्धन बीचला पोचलो. श्रीवर्धन बीच हा तर एक मोस्ट पॉप्युलर बीच आहे पर्यटकांच्या दृष्टीने आणि अतिशय सुरेख, मोठाच्या मोठा, स्वच्छ आणि मस्त सँड असलेला हा बीच आहे. बघा किती सुरेख असा हा बीच आहे. आम्ही दुपारच्या उन्हात पोचलो होतो, त्यामुळे फार काय पर्यटक इथे दिसले नाहीत. पण ओव्हरऑल तुम्ही जर इथूनचं हा बीच बघाल तर नीट, क्लीन आणि व्यवस्थित असा ठेवलेला हा बीच आहे. संध्याकाळी आणि सकाळी नक्कीच पर्यटक इथे खूपच येत असतील. आणि असा करत आम्ही श्रीवर्धनवरनं परत पुढे निघालो. तर आम्हाला घ्यायची होती जेटी बागमंडला टू वेसावी फेरी बोट. परत कोस्टल टूर केली. कोस्टल रोड ट्रिप करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला फेरी ही आलीच आणि मग रोडवरनं ट्रॅव्हल करणं तर हे आलंच. एक्सपिरियन्स फेरीचा हा प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात घेतलाच पाहिजे. कोकणातल्या फेऱ्यांचा
कोकणातल्या कोकणामध्ये 4 फेरी आहेत आणि तुम्हाला जर त्याची डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओसुद्धा त्याच्यावर सेपरेट बनवलेला आहे. तो व्हिडिओ पण जाऊन नक्कीच बघा तुम्ही जो कोकण ट्रिप करणार असाल तर. गाडी आतमध्ये पोटीमध्ये टाकणं आणि उतरणं हे एक थोडं स्किलफुल जॉब आहे. पण तुम्हाला एकदा त्याचं टेक्निक कळलं तर तुम्ही आरामसे त्या बोटीमध्ये आणि फेरीमध्ये गाडी आपली टाकू शकता. जेव्हा तुम्ही फेरीमध्ये बसता तेव्हा तुम्हाला असा हा सुंदर व्ह्यू दिसतो. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. आणि नंतर जर दुसऱ्या ठिकाणी पोचल्यानंतर जे ते बघण्यासारखं असतं ते लोक गाडी कशी आपली खाली उतरवतात. आता काय काय लोक रिव्हर्समध्ये गाडी टाकतात, पण काय काय लोक स्ट्रेट टाकतात. पण ही जे स्ट्रेट टाकणारे लोक आहेत ही नेहमीची लोक येणारी जाणारी असतात, त्यामुळे त्यांना ही सवय झालेली आहे. ही फेरी सेवा सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस यांनी कोकणामध्ये ठेवलेली आहे. नंतर आम्ही पोचलो ते कर्डी बीच आणि हे शायनिंग सागर म्हणून आम्हाला कर्डी बीचवर एक छान असं हॉटेल मिळालं. आमचा 3रा दिवस होता कर्डी बीच टू गणपतीपुळे आणि तिथे गुहागर बीच हा एक लागणार सुंदर असा बीच आम्हाला लागणार होता. हेच दिसतंय हे सकाळी कर्डी बीचवरचं व्ह्यू आहे. सकाळी तिथे कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही 8:30ला नेहमीच निघणार होतो. ब्रेकफास्ट करून 8:30ला निघालो आणि पहिली मिळाली ती दाभोळ टू धोपावे फेरी. ही पण फेरी मागच्याच फेरीसारखीच इंटरेस्टिंग फेरी आहे. अनुभव अतिशय सुरेख असा अनुभव आहे. आणि प्रत्येक फेरीमध्ये ज्या 4 फेऱ्या आम्ही घेणार होतो तिथूनचं निसर्ग सौंदर्य हे निरनिराळ्या प्रकारचं निसर्ग सौंदर्य आहे. फेरीवरची जी कर्मचारी आहेत ते अतिशय पोलाईट आहेत. तुम्हाला खूपच हेल्प करतात. तुम्ही जर नवखे असाल आणि तुम्हाला गाडी जर व्यवस्थित आतमध्ये बोटीवर घेऊन जाता येत नसेल तर ते सगळ्या प्रकारची तुम्हाला डायरेक्शन्स देतात, इन्स्ट्रक्शन देतात आणि तुम्हाला खूप हेल्प करतात. ते कर्मचारी फारच पोलाईट आणि आम्हाला त्यांचा अनुभव अतिशय चांगला असा अनुभव आला. तुम्हालासुद्धा नक्कीच त्यांचा अनुभव चांगला येईल. तुम्ही त्यांच्याबरोबर नीट बोला, त्यांना विचारा आणि ते तुम्हाला नेहमीच तुम्हाला चांगली माहिती देतील. असं करत फेरी निघाली आणि तुम्ही आजूबाजूचं बघू शकतात. काय सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्हाला इथे बरेचसे पर्यटक फेरीमध्ये एक्सपिरियन्स घेण्याकरता आलेलेसुद्धा दिसतील. जर तुम्ही विकेंडला येणार असाल तर विकेंडला खूपच गर्दी असते. त्यामुळे प्रत्येक फेरीचं टाईमटेबल बघूनच तुम्ही नक्की जा. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं ते डिटेल्स दिलेले आहेत. टाईमटेबल बघितल्याशिवाय जाऊ नका, नाहीतर तुमचा टाईम तिथे खूप वेस्ट होतो. नंतर तुझं येतो मेन तो गुहागर बीच. गुहागर बीच हा सुद्धा पर्यटकांच्या दृष्टीने एक सुंदर असा पॉप्युलर बीच आहे, समुद्रकिनारा आहे. तो करत मग आम्ही पुढे निघालो. आम्हाला जायचं होतं ते गणपतीपुळेला आणि तुम्हाला एकाच दिवसात 2 फेरी घ्यायला लागतात. ही आहे जयगड टू तवसाल फेरी. ही सुद्धा फेरी मागच्या फेरीसारखीच सुंदर अशी फेरी आहे. एक्सपिरियन्ससुद्धा फार सुंदर असा ह्या फेरीवर मिळतो. इथून पुढे तुम्ही गेल्यानंतर तवसाळला गेल्यानंतर मग परत तुम्ही रोड कंटिन्यू करून गणपतीपुळेला जाऊ शकता. बघा काय सुंदर व्ह्यू आहे. आणि गाड्यासुद्धा बघा, ट्रकसुद्धा लावलेले असतात, छोट्या मोठ्या गाड्या आहेत, मोटरबाईक आहेत, सायकली असतात. सगळे प्रकारची वाहनं तुम्हाला ह्या फेरीमध्ये दिसतील. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे फार सुंदर असा एक्सपिरियन्स आहे. लहान मुलं जे असतात ती तर खूपच एन्जॉय करतात आणि बोटीवर समुद्रावरनं येणारा वारा तर भन्नाट असतो. असं करत आम्ही गणपतीपुळेला पोचलो. आम्ही राहिलो होतो महिंद्राच्या गेस्ट हाऊसमध्ये आणि संध्याकाळी व्हिजिट केलं ते गणपती बाप्पाच्या देवळात. नंतर निघालो. 4था दिवस होता आमचा तो गणपतीपुळे टू तारकर्ली. आता ह्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये फेरी नव्हती, रोड ट्रिपच होती. आणि गणपतीपुळेवरनं पहिलं जे येतं ते रत्नागिरी. आणि रत्नागिरीला तुम्ही जाताना तुम्हाला पहिला जो
अतिशय सुरेख असा जो समुद्रकिनारा दिसतो, अरे वारे समुद्र बीच, समुद्र किनारा, काय अप्रतिम असा हा समुद्रकिनारा आहे. बऱ्याच वेळा मी फॉरेनलासुद्धा, परदेशातसुद्धा ट्रॅव्हल केलेलं आहे, पण त्याच्याच तोडीचा हा बीच आहे, समुद्रकिनारा दिसतो, व्ह्यू. तसं बघितलं कोकणातले सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय उत्कृष्ट असे समुद्रकिनारे आहेत. फक्त आपल्याला लागतं ते थोडंसं नीट ऑर्गनाईज करायला लागतं. जे परदेशात तुम्ही जेव्हा फिरता तेव्हा तिथे सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाईज असतात. सगळ्या प्रकारची माहितीसुद्धा दिलेली असते. तुम्ही कसं कुठून राहायचं, खायचं, या सगळ्या गोष्टी वेबसाईटवर अवेलेबल असतात. तसं जर आपल्या कोस्टल कोकणलासुद्धा जर केलं तर कोस्टल कोकण ही जगातली एक सुंदर अप्रतिम अशी कोस्टल टूर होऊ शकेल. इथे आम्ही आल्या तो व्ह्यू बघितला आणि थांबूनच गेलो इथे. जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे थांबलो होतो आणि तो समुद्रकिनारा बघतच राहिलो होतो. काय अप्रतिम असा समुद्रकिनारा आणि तो रोड आहे. तुम्हाला ह्या डोंगरावर वरनं जो व्ह्यू दिसतो तो फारच सुंदर असा व्ह्यू आहे. थोडीशी मासेमारीची बोटसुद्धा होती, तीसुद्धा वरनं फार सुंदर दिसत होती. समुद्रकिनारा स्वच्छ आहे. पाण्याचा कलरसुद्धा अतिशय सुरेख असा कलर हा तुम्हाला वरनं दिसतो. असं करत आम्ही गणपतीपुळ्यावरनं रत्नागिरीच्या दिशेने निघालो आणि तुमच्या उजव्या साईडला मुंबईवरून जाताना काय सुंदर असा हा समुद्र किनारा दिसतो बघा, फारच सुंदर. आणि हे मासेमारी करणारी बोटी होत्या बघा, काय अतिशय सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे. आणि असं करत आम्हाला ब्रेकफास्ट करण्याकरता रत्नागिरीला जायचं होतं. तुम्ही हे ब्रिज असे क्रॉस करतात, बरेचसे ब्रिज क्रॉस करतात आणि तिथूनचं थांबूनसुद्धा हा दिसणारा व्ह्यू. असं करत रत्नागिरीला आम्ही मिसळ थाळी ब्रेकफास्ट करता घेतली. ह्या थाळीमध्ये बघा पाव, मिसळ, पापड, एक स्वीट डिश, एक फ्रूट, कांदा, दही, अशा ही थाळी होती. फारच सुंदर अशी ब्रेकफास्ट मिसळ थाळी झाली आमची. आणि मग परत आम्ही निघालो. आम्ही पोचलो ते गोडावणे बीच. आणि हा बीच सागरी महामार्गापासून साधारण 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे आणि प्रत्येकाने बघावं असा हा समुद्रकिनारा आहे. माझ्या दृष्टीने अत्यंत सुंदर असा हा समुद्रकिनारा आणि मला आवडलेला समुद्रकिनारा होता. म्हणजे असं वाटतं की त्या समुद्रकिनाऱ्यावर आपण कुठल्या फॉरेनच्याच कंट्रीमध्ये म्हणजे परदेशातच आहोत. नंतर मग आम्ही निघालो ते देवगडवरनं आणि आमच्या एक ओळखीचं आम्हाला मँगो फार्म बघायचं होतं. आम्ही त्या मँगो फार्मवर गेलो. इथे रत्नागिरीचे हापूस आंबे म्हणजे खरोखर ओरिजिनल हापूस आंबे हे बघायला आम्हाला मिळाले. या फार्म हाऊसमध्ये जवळजवळ 70 ते 80 च्यापेक्षाही जास्त आंब्याची झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला भरपूर असे आंबे लागले होते. आणि ही लोकं जी आहेत ते ओनर हे दररोज तिथे 200 ते 300 पेट्या काढून नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये किंवा कोल्हापूर, पुणे या ठिकाणी दररोज ट्रकनी पाठवतात. आंबे बघा किती सुंदर आंबे आहेत आणि मोठमोठा आंबा आहे. आम्हाला त्यांनी तिथूनचं आंबे पण खायला दिले आणि काय सुरेख अशी हापूस आंब्याची चव ही आम्हाला चाखायला मिळाली. आपण जे इथे मुंबईत खातो ते काय वेळेला खरंच हापूस आंबे असतात का नाही असं वाटतं, कारण ही चव आणि आपण खाणारी मुंबईला मिळणारे काय वेळेला निराळी असते. ही त्यांचं वर्कशॉप आहे. इथे हे सॉर्टिंग चाललेलं आहे आंब्याचं. हा मुलगा बसला आहे, हा आंब्याच्या वजनावरनं त्याला ग्रेड देतो. असे 1 ते 6 अशा ग्रेड केलेल्या आहेत या आंब्याच्या, त्याच्या वजनाच्या आणि आकाराच्या यांनी. एकदा ते ग्रेडेशन झाल्यानंतर मग त्याच्या पेटीमध्ये त्या भरल्या जातात. आणि इथे पण तुम्ही बघता इथे पेटीचं काम चालू आहे, लाकडी पेटीचं. आणि 2-3 आहेत ते हे पेटीमध्ये असा चारा टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित आंबे लावतात आणि मग ते पुढे पाठवले जातात. आंब्याचा भावसुद्धा रिजनेबल होता. आम्हीसुद्धा 5-5 डझनच्या पेट्या घेतल्या आणि हे जे मालक आहेत यांच्याशीसुद्धा आम्ही जरा थोडीशी बार्गेनिंग करून चांगली प्राईस पण घेतली. अतिशय पोलाईट असा हा
होता त्यांनी आम्हाला 2-4 आंबे असे खायला घातले. तो म्हणतो अजून खायचे तर खाऊन जा. इतके सुंदर असे आंबे होते. असं करत आम्ही पोचलो आहे कुणकेश्वरला. कुणकेश्वरचं मंदिर पण फार बघण्यासारखं आहे. तिथूनचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे. आणि मग पुढे निघालो. ते आमचा स्टॉप होता तो चिवला बीचला. चिवला बीचला आम्ही एक गेस्ट हाऊस घेतलं होतं. त्या गेस्ट हाऊससुद्धा आम्हाला फारच चांगलं बजेटेड गेस्ट हाऊस असं मिळालं होतं. त्या मालकसुद्धा चांगले होते. आणि मग तिसऱ्या आम्ही नंतर निघालो डे 5ला ते कार्ली रिव्हर बॅकवॉटर बोट राईड करण्याकरता. आम्ही गेलो ते तारकर्ली आणि देवबाग. इथे आमचा शेवटचा हा ट्रिपचा दिवस होता. थोडा हा व्हिडिओ फास्ट झालेला आहे, पण तुम्हाला जर डिटेल पाहिजे असतील तर माझे फेरी बोट सर्व्हिसचा व्हिडिओ पण आहे आणि कोस्टल कोकणचा डे वाईजसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे आहे तर नक्की जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघा. आता हे बोट राईड करताना इथे 8 जणांची 10 जणांची असे बोट असते आणि तुम्हाला ते संगम पॉईंट, नेवती रॉक्स, बोगावे बीच असे सगळं दाखवत साधारण 1-1.5 तासाची ही टूर असते. पाण्याचा जर कलर बघितला तर काय सुंदर असा कलर आहे. निळा असा कलर आपल्याला फारच कमी बघायला मिळतो. आणि परदेशातले जेव्हा तुम्ही बीचचे फोटो बघतात समुद्रकिनाऱ्याचे तेव्हा आपल्याला खरंच वाटतं की असे कसे त्यांचे आहेत. पण ते काय आपल्याकडे सुद्धा त्याच तोडीचे कोकणामध्ये हे समुद्रकिनारे आहेत. अतिशय सुंदर अशी ही कोस्टल रोड ट्रिप प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्कीच करावी अशी ही ट्रिप आहे. आम्हाला जरा थोडंसं टाईम कन्स्ट्रेंट होता, त्याच्यामुळे आम्ही जरा ही कॉम्पॅक्ट टूर केली 5 दिवसाची. समोर दिसते हे सुनामी आयलंडसुद्धा आता फार फेमस असं सुनामी आयलंड झालेलं आहे देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर. आणि तिथेसुद्धा बरेचसे वॉटर स्पोर्ट्स असतात. तर सांगत होतो की तुम्ही तिथे जा, सकाळी लवकर जा. डॉल्फिनसुद्धा बघण्याकरता ह्या इथे टूर्स असतात. सकाळी तुम्ही लवकर गेले तर गोल्डन रॉक्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आजूबाजूचं सौंदर्य बघा, नारळाची झाडं बघा काय सुंदर दिसत. आपल्याला खरंच वाटत नाही की हे आपल्याकडच्या कोकणमध्ये हे सगळं सौंदर्य हे अवेलेबल आहे. तर कोस्टल कोकण ट्रिप ही नक्कीच करा. आणि कोस्टल कोकण नसेल तरी करणार तरी देवबागला नक्कीच येऊन भेट द्या. तारकर्ली, देवबाग 3-4 दिवस राहा आणि मग तिथून गाडी घेऊन परत दुसरीकडे वेंगुर्ल्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. गोवा बॉर्डरपर्यंत जाऊ शकता. या साईडला तुम्ही सिंधुदुर्गचं किल्ला आणि आजूबाजूचासुद्धा साईट सीइंग करू शकतात. आता हे पाणी बघा किती काय सुंदर असं पाणी आहे. आम्ही खाडीमध्येच होतो त्यामुळे समुद्र असा खवळलेला नव्हता. पण जेव्हा तुम्ही संगम पॉईंटला जाता तेव्हा तुम्हाला लगेच डिफरन्स जाणून येतो. पाण्याचे कलर समुद्राचा आणि इथूनच्या खाडीचा कलर हा एकदम निराळा दिसतो. पाणी पण अतिशय स्वच्छ पाणी आहे. म्हणजे तुम्हाला 8 ते 10 फूट खालचं तळसुद्धा काय वेळेला दिसतो. मासेसुद्धा फिरताना दिसतात. हे बघा काय सुंदर असं हे पाणी आहे. सुरेख असं स्वच्छ पाणी. आणि नंतर त्या लाटांवर ती बोट जेव्हा वरती खाली होते तो अनुभव अतिशय सुरेख असा अनुभव आहे. तर प्रत्येकाने नक्कीच हा अनुभव घ्या. देवबागला गेल्यानंतर नक्कीच बोट राईड करा. तिथे स्कुबा डायविंगसुद्धा होतं. तुम्हाला स्कुबा डायविंग जर करायचं असेल तर तिथेसुद्धा बरेचसे असे एजंट्स लोक आहेत किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जरी सांगितलं तर ती लोक तुम्हाला त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून देतात. आम्हाला ह्यावेळी वेळ नव्हता त्यामुळे आम्ही ते गेलो नाही. नंतर मग आम्ही थांबलो ते सुनामी आयलंडला. त्या बोट राईडमध्ये हे सगळं ह्या गोष्टी असतात. आणि इथे तुम्ही बघाल हे वॉटर स्पोर्ट्स सगळे चालू आहेत. बरीचशी पर्यटक इथे वॉटर स्पोर्ट्स करते. एक तिथे पण हे वॉटर स्पोर्ट्स करता पॅकेज आहे. इथेसुद्धा तुम्हाला खाण्याकरता आंबोळे,
काय मोदक तुम्ही जर ऑर्डर दिली तर ते पण करतात. नेहमीचा आपला वडापाव तर हा कुठेही मिळणारी गोष्ट आहे. मिसळ, वडापाव, हे बघा ही श्रीदेव जे आहे त्या तिथे तुम्हाला सगळं काही खायला मिळतं. असे 2-4 इथे हॉटेलसुद्धा आहेत. आणि जेव्हा भरती असते तेव्हा सुनामी आयलंडवर सुद्धा भरपूर पाणी असतं. आम्हाला लकीली आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काही पाणी नव्हतं तिथे आणि आम्ही तिकडे अर्धा-पाऊण तास घालवला. काय सुरेख असा हा व्ह्यू आहे बघा. आणि सुरेख असं हे समुद्रकिनारा हा कोस्टल कोकण रोड ट्रिपमध्ये आम्ही केला. आम्ही सगळे समुद्रकिनारेच ह्यावेळी बघितले. पुढच्या वेळी जेव्हा जाऊ तेव्हा नक्कीच तिथूनची पुराणकाळातली मंदिरं ही सुद्धा बघण्यासारखी आहेत. नंतर किल्ले ते सुद्धा आम्ही पुढच्या वेळी करू. जरा 5 दिवसाची ट्रीप ही थोडीशी घाईघाईतच होती. पण तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुमचं ट्रीप तुम्ही फार सुंदर अशी ऑर्गनाईज करू शकतात. लहान मुलं तर खूपच एन्जॉय करू शकतील. आणि जायचं वेळ जर तुम्ही बघितली तर साधारण ऑगस्टनंतर ते फेब्रुवारीपर्यंतच करा. नंतर आम्ही एप्रिलमध्ये होतो, फारच ऊन होतं. पण पावसाळ्यानंतर गेलं तर सगळीकडे ग्रीनरी मिळेल. आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गेलं तर थंडीसुद्धा थोडीशी मिळेल. त्यामुळे शक्यतो तुम्ही ही ट्रीप जर प्लॅन करायची असेल तर तुम्ही ऑगस्टनंतर फेब्रुवारीपर्यंत करा. पण त्याच्यात एक तोटा येईल, तुम्हाला आंबे खायला किंवा आंब्याच्या बागेमध्ये जाऊन हे सर्व आम्ही जो एक्सपिरियन्स घेतला तो तुम्हाला घेता येणार नाही. पण तरीसुद्धा काय कोकण हे मुंबईच्या जवळच आहे. कधीही तुम्ही ही अरेंज करू शकतात. असं करत आम्ही परत किनाऱ्यावर आलो. आम्हाला ह्या बोट मालक होता, त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला त्यांनी दिलं. सगळं समजावून सांगितलं. 1.5-2 तासाची आम्ही टूर खूपच एन्जॉय केली. तुम्हीसुद्धा नक्कीच जा आणि एन्जॉय करा. असा होता आमचा हा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटल्यास कॉमेंट्स करा. माहिती असेल तर मी तुम्हाला अजून माहिती पण देईल. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.